हा जो त्यांची जी प्रचंड मोठी मोठी युद्ध आहेत ही काही या सिनेमामध्ये आलेली नाहीत किंवा कुठल्या नाटकामध्ये आलेली नाहीत. तसा एक दोन सिनेमाचा विषय आहे. नाही, एकीकडं म्हणजे ह्या 2-3 लढायांचा तुम्ही उल्लेख केलात. त्यांच्या आयुष्यातल्या तुम्हाला सगळ्यात भावलेले परीक्षा घेणारे प्रसंग कोणते होते? पहिला परीक्षा घेणारा प्रसंग म्हणजे त्यांच्या वयाला न झेपावणारा होता. ज्यावेळेला ते 1666ला आग्र्याला आपल्या वडिलांच्या बरोबर गेले एप्रिल महिन्यामध्ये, त्यावेळेला त्यांचं वय फक्त 8 वर्षाचं होतं आणि औरंगजेबाच्या दरबारात ज्यावेळेला ते उभे राहिले त्यावेळेला त्यांची उमर 9 वर्षाची होती. आणि पहिल्याच दिवशी 12 मेला जो मोठा अपमान केला दरबारामध्ये औरंगजेबानं, आणि म्हणून महाराज चिडले आणि थोरल्या महाराजांनी ठरवलं की मी पुन्हा दरबारात पाऊल टाकणार नाही. पण माझा प्रतिनिधी म्हणून बाळराजे म्हणजे शंभूराजे येतील. मग 9 वर्षाच्या मुलाचं काय वय असतं, काय समज असते. पण ज्या पद्धतीनं ते औरंगजेबासमोर जाऊन उभे राहायचे किंवा त्यांचा जाण्या येण्याचा, चालण्याचा, बोलण्याचा जो भाषेवरची कमांड होती, जो थाट होता, तो पाहून आग्र्यातले लोक बघत राहायचे. तर हे त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा प्रसंग आहे. दुसरा प्रसंग याच्या अपोजिट येतो. म्हणजे याच राजकुमाराचं वय 18 वर्ष होतं. त्यावेळेला थोरले महाराज दक्षिण दिग्विजयाला निघतात आणि दक्षिण दिग्विजयाला निघताना पहिला निर्णय हा घेतला जातो की शंभूराजांना बरोबर घेऊन जायचं नाही. म्हणजे 9 वर्षाचा मी असताना मला माझे वडील औरंगजेबाच्या दरबारामध्ये घेऊन गेले आणि इथं दक्षिणेच्या मोहिमेवर मी 18 वर्षाचा असताना मला नेत नाहीत. बरं, तेवढ्यावर गोष्ट थांबली नाही. दुसरा असा फतवा निघालेला की महाराजांच्या माघारी शंभू बाळांनी, राजांनी रायगडावर सुद्धा राहायचं नाही. त्यांनी कोकणामध्ये श्रंगारपूरला जायचं आणि तिथे राहायचं आपल्या पाहुण्यांच्या घरी. आणि मग त्यामुळे ते चिडले भयंकर. त्याच्या आधी थोडासा त्यांच्यामध्ये एक बोल्डपणा होता राजांमध्ये, हे आपल्याला मान्य करावं लागेल. पोर्तुगीज कागदपत्रातली जर काही पत्र पाहिली तर विशेषतः गोव्याकडं काम करणारा मोरो दादाजी नावाचा कारकून आणि अण्णाजी दत्तो, हे काही कारकून आणि सरकारकून हे भ्रष्ट आहेत हे त्यांना माहिती होतं आणि ते ओपनली दरबारात बोलायचे की हे आले भ्रष्ट कारभारी. आणि त्यामुळं सगळे कारभारी, सोयराबाई हे सगळे एका बाजूला झाले आणि त्यांना नोवेर करून टाकलं, नगण्य करून टाकलं आणि त्यामुळे ते भयंकर चिडले. हा त्यांच्या आयुष्यातला दुसरा प्रसंग. त्यानंतर दिल्लेर खानानं त्यांना पत्र लिहिली आणि तू माझ्याकडे ये म्हणून सांगितलं. ते दिल्लेर खानाकडे गेले, पण 5-6 महिन्याच्या आत त्या बानू कोटात वगैरे त्यांच्या लक्षात आलं की हे काही खरं नाही आहे. हे औरंगजेबाच्या सरदाराचं आमंत्रण म्हणजे लबाडाचं आमंत्रण आहे आणि आपल्या वडिलांच्या ध्येय स्वप्नाच्या विरोधात आहेत. तेवढ्यात मोठ्या महाराजांचीही पत्र आली आणि म्हणून ते परत स्वराज्यामध्ये निघून आले. हा एक भावनाविवश प्रसंग. त्यानंतर जानेवारी 1680मध्ये या दोघा पुत्रांची भेट झाली, ती पन्हाळगडावर झाली. आणि त्यानंतर अवघ्या 3-3.5 महिन्याच्या आत थोरले महाराज यांचं महानिर्वाण झालं. हा जानेवारीचा प्रसंग. मार्चमध्ये 15 मार्चला राजारामाचं लग्न झालं आणि दुर्दैवानं रायगडावरून राजारामाच्या लग्नाचं आमंत्रण थोरल्या भावाला गेलं नाही. तिथे त्यांचं हृदय फाटलं. हा पुढचा प्रसंग. त्यानंतर 3 एप्रिलला महाराजांचं महानिर्वाण झालं आणि महाराज मृत्यू पावलेत हे दिल्लीकरांना कळलं आणि संभाजीराजांना कळू दिलं नाही. त्यामुळे राजे चिडले. आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला सुद्धा मला या लोकांनी बोलवलं नाही म्हणून ते भयंकर चिडले. त्यानंतर त्यांनी काही कारभाऱ्यांना आणि मातोश्रींना वगैरे तात्पुरतं नजरकैदेमध्ये वगैरे ठेवलं. हा त्यांच्या आयुष्यातला पुढचा प्रसंग. तर विलक्षण नाट्य आहे त्यांच्या जीवनामध्ये. असे आयुष्याच्या अखेरपर्यंत खूप प्रसंग आहेत असे. नाही, जेमतेम 32 वर्षांचं आयुष्य त्यांना मिळालं, पण त्या आयुष्यामध्ये असे किती प्रसंग आणि किती घटना आहेत आणि हे सगळं होत असताना त्यांची लेखणी ही चालूच होती.